मित्रांनो याच्यात जो हा जो बोकड दिसतो तुम्हाला, हा बोकड अगोदर दादाने दावणीमध्ये बांधला होता. आता कोणी सोडला की कसं काय सुटला काय माहिती. पण मग नंतर जे आता ते अक्कलकुवाले दादा गेले, त्यांच्या गाडीत चालला गेला होता. हे म्हणे आमचा बोकड गायब आहे. मग आपण त्यांचा पण व्हिडिओ पाहिला, त्यांच्या व्हिडिओमध्ये काय दिसला नाही तो, पण त्यांच्या गाडीत होता. यांच्या व्हिडिओमध्ये दिसला पण यांच्या दावणीत नव्हता. मग यांचं बस्ता आपण यांना वापस केलं आहे. त्याच्यामध्ये दादा थोडे नाराज झाले आणि यांना देत नव्हतं, हे पण नाराज होते. पण यांच्या सौद्यामध्ये होता, यांच्या दावणीमध्ये होता, म्हणून आपण हे बस्ते यांना दिलं. ते दादा झाले थोडेसे नाराज. काय असो आता काय, तरी त्यांना क्वालिटी चांगली दिली आपण. हा एक बोकड त्यांच्या व्हिडिओमध्ये सौद्यामध्येच नव्हता, पण त्यांनी बांधला होता, कारण की हा मोकळा सुटला होता. यांच्या दावणीत सुटून गेला वाटतं. मित्रांनो काही वेळा समजून घ्यायचं, आपण शेतकरी समजून घ्यायचं. तो भाऊ पण शेळीपालक होता, भाऊ पण शेळीपालक घेत. आता दादाकडे फक्त तो 1-2च चांगला 5 क्वालिटीचे होते, बाकी बारीक बच्चे होते. तरी हे बघा ही क्वालिटी आपण दिली यांना. राऊंड फिगर 5 प्रमाणे दिलेले आहेत. किती वेळ झाले भाऊ आपले टोटल बच्चे? आता 20 झाले. हा चालेल, ठीक आहे. गाडी भाऊची आहे का स्वतःची? बरं. कोटाची ऑर्डर दिली तुम्ही? कोटाचा एक बी बांधेल दिसतो नाही ना, सोडून दिले. हां 2 एक आहे बारीक. का ठीक आहे. कसं दादा तिकडे बाजारावरती डिपेंड आहे, बाजार कसा भरतो त्याच्यावर माल आपल्याला येतो. बाजार चांगला भरला तर माल चांगला येतो. आता तिकडे पण लोक काय करताय, फार्म भरताय. आता कोरबाणीचा माल विकला त्यांनी, आता फार्म भरताय.